आणखी एक मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरच्या लोकल वाहतुकीचा खोळंबा अजूनही कायम आहे मंडळी। पालघर रेल्वे स्थानकाजवळ तुटलेल्या ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम अजूनही सुरू आहे। हे काम पूर्ण होण्यासाठी अजून एखादा तास लागण्याची शक्यता आहे। रात्री 12 नंतर त्यामुळे रेल्वे सेवा सुरळीत होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक आत्ताच सुरू झाल्याचं कळतंय। तब्बल 3 तासानंतर मुंबईच्या दिशेने येणारी लांब पल्ल्याची गाडी रवाना झाली, पण मुंबईहून पालघर आणि गुजरातच्या दिशेने येणारे प्रवासी हे विरार रेल्वे स्थानकावर अडकून पडलेत। दुसरीकडे रोरो सेवेवरही याचा परिणाम झालाय आणि विरार ते सफाळे रोरो सेवा ही हाऊसफुल झाली आहे। तसंच विरार बस स्थानकातही प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे। आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा